लंपीवर करून मात दाखल झालो मैदानात परता पाठीवरती थाप विसरलो मी क्षणात धाप संघर्ष योद्धा मी हिंद केसरी मिळाले तुमचे प्रेम माप मिळाले मला तुमचे प्रेम माप। राम राम मंडळी, अहो मी तुमचा लाडका मथुर बोलतोय, संघर्ष योद्धा मथुर बोलतोय। आजही वरकी मैदानातला फायनलचा थरार आठवला की अंगावरती नुसता काटा येतोय। समालोचक पुकारत होते, आता काही क्षणात तुमच्या समोर हिंद केसरी जोड दिसणार आहे। माझ्या जोडीला शिरसवडीकरांची धडधडणारी रायफल होती जिने मला गटल आणि सेमीला ताकदीने साथ दिली होती आणि आता आम्हा दोघांना फायनलचा टप्पा पार करायचा होता। सगळ्या मथुर प्रेमींची स्वप्न उराची होती, माझ्या मालकाची आशा माझ्या सोबत होती, रणजित सरांचे आशीर्वाद देखील माझ्या तेवढेच सोबत होते आणि तेवढ्या झेंडा पडला। जीवाचं रान करून मी धाव घेतली आणि प्रत्येक झेप माझ्या मालकांच्या माझ्या चाहत्यांच्या सगळ्यांसाठी घ्यायची होती हे लक्षात होतं। तीच माझी ताकद होती आणि त्याचमुळे वडकी सारख्या एवढ्या मोठ्या मैदानात मला हिंद केसरीचा मान मिळवता आला। माळशिरस मैदानानंतर पुन्हा एकदा मी हिंद केसरी झालो, मानाचा हिंद केसरी झालो, हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी झालो। गुलाल उधळला, जिकडे तिकडे जल्लोष चालू झाला, सगळीकडे फक्त गुलालच गुलाल। मालकाचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि माझ्या मालकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आलं होतं आणि 10 दिवसातच पुन्हा एकदा मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान होतं, ते म्हणजे पुसेगाव हिंद केसरी मैदान। मन मनात ठरवलं होतं माझ्या मालकाचं चाहत्यांचं स्वप्न पुसेगाव मध्ये देखील पूर्ण करायचं, जीवाची बाजी पुरी लावायची, पण मालकाच्या आणि चाहत्यांच्या अंगावर मानाचा हिंद केसरीचा गुलाल मला टाकायचा होता। माझ्या मालकाचं आणि या सगळ्या चाहत्यांचं स्वप्न मला पुन्हा एकदा पूर्ण करायचं होतं। हिंद केसरी गुलालाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाव घ्यायची होती। यावेळी सोबतीला होता सुंदर कॉकटेल, ज्याच्या समोर भले भले फेल होतात। मग काय लाखो बैलगाडा शौकीन, हजारो गाड्या, यांनी बैलगाड्यांची पंढरी म्हणजे पुसेगाव मैदान सज्ज झालं होतं आणि मैदानाचा थरार चालू झाला। प्रेक्षकांचा जल्लोष, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि मी पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी झालो। पुसेगाव सारख्या मैदानात गड झाला, सेमी झाला आणि पुसेगाव हिंद केसरी गुलालाचा मानकरी झालो। मी 2 नंबरचा मानकरी झालो। महिनाभरात सलग 2 वेळा हिंद केसरीचा मान मिळाला। खरं तर 3रा हिंद केसरीचा गुलाल माझ्या अंगावर पडला होता आणि हे सगळं मिळवल्यानंतर माझ्या मालकाच्या, माझ्या राहुलबाईंच्या डोळ्यात आलेलं पाणी बघितल्यावर समाधान वाटलं, कारण त्यांनी मला जीवाच्या तुकड्याप्रमाणे माझा सांभाळ केलाय। अहो 2 महिन्यापूर्वी जेव्हा लंपी सारखा आजार मला पिलगला होता, मी खरंच कचलो होतो, पण राहुलबाई आणि माझ्या सोबत असलेल्या प्रत्येकाने माझी जीवापार काळजी घेतली आणि मी पुन्हा एकदा जिंकण्याच्या आशेने आजारावर मात केली। वडकी सारख्या, पुसेगाव सारख्या मैदानात मी ते स्वतःला सिद्ध सुद्धा करून दाखवलं। फक्त तुमच्या प्रेमामुळे, तुमचाच मथुर आजवर शेकडो बिंजोरचा मानकरी झाला, बिंजोरचा बेताज बादशाह झाला, पब्लिकचा बित्तार झाला, महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, हिंद केसरी झाला। माझ्या पाठीशी तुम्ही मथुर प्रेमी नेहमी उभे राहिलात, म्हणून मी आता ठरवलंय, जोपर्यंत तुमची सोबत राही, थकणार नाही, थांबणारही नाही, जप माझी उत्तुंग राहणार, कारण शर्यत अजून संपली नाही। मीच बोलतोय, तुमचा लाडका मथुर।